कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगावचे लोकप्रिय माजी सरपंच महेश पिळणकर गेल्या 2 महिन्यांपासून गायब आहे। पण हे प्रकरण आता केवळ बेपत्ता असण्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, कारण आता सापडली आहेत जळालेली हाडे। त्यामुळे सर्वांना आठवण होते ती बीडच्या संतोष देशमुख प्रकरणाची। नेमकं काय घडलंय पाटगावमध्ये? 2 महिने झाले पण महेश पिळणकर यांचा ठाव ठिकाणा नाही। कुटुंबियांच्या माहितीनुसार महेश पिळणकर हे 7 जानेवारी 2026 रोजी मित्रांकडे जेवायला जातो असं सांगून घराबाहेर पडले होते। त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत आणि त्यांच्याशी संपर्कही होत नसल्याने कुटुंबियांनी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली। यानंतर 9 जानेवारी रोजी त्यांचं वाहन सापडलं। त्यानंतर 11 जानेवारीला त्या वाहनापासून काही अंतरावर जंगलात जळालेल्या अवस्थेत काही अवशेष आढळून आले। या अवशेषांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवलेत। त्यानुसार पोलीस तपास देखील करत आहेत, पण अजूनही काही ठोस पुरावे सापडले नाहीत। जरी प्राथमिक अंदाजानुसार ही हाडे जनावरांची असावीत असं म्हटलं जात असलं तरी वैद्यकीय अहवाल अजून आलेला नाही। त्यामुळे लोकांच्या मनात एकच धास्ती आहे, बीडच्या संतोष देशमुख या घटनेची पुनरावृत्ती तर झाली नाहीये ना। तपासाला जितका उशीर होतोय तितका संशय अजून बळावतोय। सामाजिक कार्यकर्ते सतीशचंद्र कांबळे यांचा आरोप आहे की पोलिसांचा कारभार अत्यंत हळू सुरू आहे। मस्साजोग प्रकरणात किमान खुलासा तरी झाला होता, पण इथे कुटुंबाला कोणती अधिकृत माहिती दिली जात नाहीये। आम्ही सर्वतोपरी मदत करतोय, पण तपासातून काहीच का निष्पन्न होत नाहीये, असा संतप्त सवाल कुटुंबियांनी विचारलाय। महेश पिळणकर हे फक्त सरपंच नव्हते, तर आगामी पंचायत समिती निवडणुकीची जोरदार तयारी करणारे एक प्रबळ राजकीय नेतृत्व होते। याच राजकीय वर्चस्वामुळे त्यांचा काटा तर काढला गेला नाहीये ना, या अँगलने आता तपास सुरू झालाय। जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी या प्रकरणासाठी आता एक विशेष पथक स्थापन केलंय। लवकरच छडा लावण्याचं आश्वासन दिलं जात आहे। एखादा लोकप्रिय लोकप्रतिनिधी 2 महिने बेपत्ता राहणं हे प्रशासनासाठी खरं तर मोठं प्रश्नचिन्ह आहे। आता आश्वासनांची नाही तर ठोस उत्तरांची गरज आहे। महेश पिळणकर कुठे आहेत आता याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे। या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या इनसाइट स्टोरीसाठी सबस्क्राइब करा जबरी खबरी।